नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये मी प्रमिला संभाजी खाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या पाठाचे अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। चला तर मुलांनो, पाहूया 3 अंकी संख्यांची स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप कसे लिहावे। ही संख्या पहा, यामध्ये किती शतक, किती दशक व किती एकक आहेत। छान, अगदी बरोबर। 824 या संख्येमध्ये 8 शतक, 2 दशक व 4 एकक आहेत, म्हणून त्याचे विस्तारित रूप असे लिहावे। पण याच पद्धतीने 203 ही संख्या कशी लिहावी? छान, अगदी बरोबर। पण 203 या संख्येचे हे विस्तारित रूप लिहिणे जास्त सोयीचे आहे, कारण असे लिहिले की त्यावरून शतक, दशक व एकक स्थानी कोणता अंक आहे हे आपल्याला ओळखता येते। समजलं का मुलांनो? मग पुढील संख्यांची विस्तारित रूपे तुम्ही या पद्धतीने लिहा। आता हे एका संख्येचे विस्तारित रूप आहे, त्यावरून तुम्हाला ती संख्या ओळखता येते का ते पाहूया। शाबास, खूप छान। मग पुढील विस्तारित रूपावरून संख्या ओळखा। आता हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? अगदी बरोबर, सोपे आहे, 447। इथे शतक स्थानच्या 4 ची किंमत 400 आहे, दशक स्थानच्या 4 ची किंमत 40 आहे आणि एकक स्थानची किंमत मात्र 7च आहे। म्हणजे प्रत्येक अंकाच्या स्थानानुसार जी किंमत असते तिला त्या अंकांची स्थानिक किंमत म्हणतात। पहा, 576 या संख्येत 5 ची स्थानिक किंमत 500, 7 ची स्थानिक किंमत 70 आणि 6 ची स्थानिक किंमत 6च आहे। आता पुढील संख्यातील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा। धन्यवाद।